महाराष्ट्र. नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या अजून एका ब्रँड न्यू व्लॉग मध्ये. आणि आजच्या व्लॉग मध्ये माझ्यासोबत काय होणार आहे हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण टोटल व्लॉगच आजचा इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा, कारण हा व्लॉग मला शेवटपर्यंत हसवतच राहील आणि एंटरटेन करत राहील. तर विषय असा आहे की मी आता गावाकडे चाललोय माझ्या. तिथे गेल्यानंतर काय काय होणार आहे हे सगळं का होणार आहे, कारण तुम्ही थंबनेल बघूनच आला असणार. मग हे थंबनेल मध्ये जो विषय झालाय हा नेमका काय आहे आणि हे कशामुळे होते हे तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये समजेल. त्यामुळे व्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. सुरू करते इस व्लॉग को, लेट्स गो. यांचं काहीतरी गुप्तगु चाललंय दोघांच्याकडे एका साईडला बघा भाऊ. स्टुडिओच्या खाली आलोय मी. यांचं दोघांचं काहीतरी गुप्तगु चाललंय. आणि आपल्या स्टुडिओच्या बिल्डिंग मध्येच हे बघू शकता, इकडे श्री मंगलमूर्ती प्लंबिंग म्हणून मस्तपैकी यांचं दुकान आहे. काय लागलं, चाव्या, नळ, बाथरूम मध्ये, संडास मध्ये काय लागलं इथं सगळं घेऊन जावा. सगळा विषय आहे इथं. काय लागेल ते सगळं घेऊन जावा इथनं. माझं नाव सांगा आणि पैसे मागितले ते देऊन टाका, काय विषय नाही. आणि पैसे मागितले तर देऊन टाका, काय विषय नाही. हे इकडे मालक बघू शकता आणि इकडे मेन मालक आहे. तुमचं नाव नाही, तुमची गुप्तगु काय चाललेली बघितली मी. बाय द वे, आपल्या कॅफे मध्ये जो ह्याला काय म्हणते तो वॉश बेसिन, हा हे इथनच नेलेला आहे. चांगला आहे, विषय चांगला आहे. रिनोव्हेशन करून घेतलंय. असं बघितलं का प्लंबिंग दुकान कुठे बघितलंय का असं एवढी टॉप लेवल. विषय ठॉस आहे. खरोखर चेष्टा नाही करत. काय लागलं तर घेऊन जावं, माझं नाव सांगा, पैसे माहिती तर देऊन टाका, यांना द्या. हो ना, हे बघा माझी दुसरी बायको. आता या दुसऱ्या बायकोला घेऊन जाणार आहे मी आज. पहिली बायको रात्रीची बाहेर काढून चालत नाही, नाहीतर गारटायचा विषय होते. बुलेट राजा आला बघा, बुलेट राजा आला. बुलेट राजा जायचं झालंय का तुमचं? लावा मग, पार्किंग करा, स्टँड लावा, जा. एक वेळ झाला आपल्याला ऑलरेडी. असं इथंच. तर भावानो, सुरुलमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये मी पोचलेलो आहे आणि तुम्हाला आत्ता विषय सांगतो नेमका काय असणार आहे. मी आधी आतमध्ये जातो आणि मग तुम्हाला सगळा विषय सांगतो की हे नेमकं काय विषय आहे. वर आहे गँग ऑफ, आमची जी गँग आहे ना तुम्हाला दाखवते, 1 मिनिटामध्ये दिसते सगळा विषय. बनवा बनवी अशी ही बनवा बनवी ही आता बनवा बनवी झाली. हो ना, हे बघा विषय असा आहे की इथं फोटोशूट चालू आहे, फोटोशूट. आणि हे डीओबी आमचे काय होते दरवर्षीचे फिक्स डीओबी. अण्णा आव त्या अवघडली ती. अण्णा काय फोटो काढायला. हा खाऊन बोली ह्यो आमचा राजा आहे, राजा. गेल्या वर्षी कुठली केलतीस तू? मागच्या वर्षी डावा केलास ना, यावेळी उजवा. तसे 3 बोट वर कर. कसं 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 साईडला सर कस्तुरी साईडला सर, नाही तर गोळी सुटल. साईडला सर नाही तर गोळी सुटली. गोळी सुटली तर ठीक आहे, 1 मिनिट तुम्ही सुटू नका. कस्तुरी हो बाजूला. कस्तुरी इकडे बघा, कस्तुरी. कस्तुरी तुला हो बाजूला म्हणतोय, नाही तर गोळी सुटल. पाटील काय झालंय? चाललंय डोर राखायचं. पाटलाला चोर राखाय ठेवला येईल. काय अवघड विषय आहे सगळा. पाटील पुढारी आहे गावचा. पाटील चोर काय करायचं? विचारते पोलीस काय करायचं? लबाड बोललंच पाहिजे का नाही? पेपरने खाली बसून घेतली. यांच्या फोटोशूटला सगळ्यात जास्त उशीर गेला, पण क्वालिटी झाली. फोटो क्वालिटी ठीक आहे. बंदूक बघा, बंदूक.
आणि काय करणार आहे माझी मैना ग मैना ग मैना महिना हा फक्त नॉर्मल फक्त फोटोसाठी टचअप झालाय ओरिजिनल नाटका दिवशी असणार आहे आणि मुल्ला सरांचा खूप जुना एक्सपिरियन्स आहे पहिल्यापासून नाटकामध्ये इकडचे सोरूलच्या आमच्या नाटकामध्ये पहिल्यापासून सरच काम करतात मेकअपच्या सगळं का एक जण हातात घ्या की विनोदी असला तरी तो फरारीमध्ये आहे. मामा नाही टोपी फेटायची काय गरज नाही मागणं मी मुलासाहेबांना सांगितलं नाही बारक्यापणी का नाही तुम्ही जेव्हा नाटकं करायचं का नाही मग ती संध्याकाळचा मेकअप दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तुम्हाला बघितलं का नाही जायला ही रात्री एवढीची दाढी बिडी वाढलेली पांढरी पडली आता कशी काही अशी झाली ती लगेच म्हणजे आम्हाला ही मेकअप बिकअप सिस्टीम तेव्हा काय काढायचं नाही एवढी बारका असताना रात्री वेगळं दिसत होतं आता ही कसं काय लगेच बदललं रात्रीत नाही गावला त्यासनी फुल्ली फॅन्टॅस्टिक फुल्ली इलॅस्टिक फोन मध्ये मला फोटो काढला घेतलंय काढ जरा चाराकडे कर जरा इकडे कर हा हा कधी बोल कधी त्याच केले कोण आहे ओळखणार सिंपल असेल 2-3 काढची फोटो रे अजून अक्षिण गोष्टी तुला वाटते अशी भावनो जास्त कन्फ्यूज होऊ नका हा जो विषय आहे हा नाटकाचा विषय आहे आमच्या गावची यात्रा असते दरवर्षी त्या यात्रेमध्ये नाटक करायची ही परंपरा 1965 पासून आमच्या गावामध्ये चालू आहे गावामध्ये एक नाट्य मंडळ आहे श्री मानकेश्वर नाट्य मंडळ सुरुल असं तर त्या नाट्य मंडळाचा मी एक सदस्य आहे आणि इथे आम्ही एक नाटकाचा प्रयोग करत असतो एकच प्रयोग असतो यात्रेच्या पहिल्या दिवशी हा प्रयोग होतो आणि यासाठी हा सगळा तामझाम असतो आणि आज नाटकाच्या जे पोस्टर लागणार असते त्या पोस्टरचे आज फोटोशूट होते त्याच्यासाठी हा सगळा मेकअप वगैरे करून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या कॅरेक्टरच्या गेटअपमध्ये फोटो काढून त्या फोटोचं पोस्टर करायचं होतं त्याच्यासाठी मेकअप करून फोटोशूट करण्यात आलं होतं हे जे नाटक आहे हे देवासाठी केलं जाणारं नाटक आहे जे मानाचं असतं हे करावंच लागतं दरवर्षी आणि गावातलेच सगळे कलाकार असतात आमच्या गावामधले जेवढे पण नाटक प्रेमी आहेत हे सगळे जे कलाकार आहेत त्यांचं एक नाट्य मंडळ आहे आणि त्या नाट्य मंडळाच्या द्वारे हे सगळं होत असते आणि या वर्षीच्या नाटकामध्ये मी इन असणार आहे माझे कॅरेक्टर कॉमेडी कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे हा गेटअप होता जो तुम्ही बघितला तो मजा येणार आहे रिहर्सल आमची 2 महिने आधीपासून चालू असते जी ऑलरेडी चालू झालेली आहे मजा येणार आहे रंगीत तालीम वगैरे बाकी पुढे पण अजून तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तालमीचे वगैरे पण ब्लॉग बघायला भेटतील एन्जॉय करा दुसरा काही विषय नाही कॉमेडी कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी जसं आहे तसंच बघायला मिळणार आहे फक्त गेटअप जो तुम्ही जो बघताय तो विषय वेगळाच चाललाय भावनो आता आम्ही काशीगावला चाललोय आमचे जे मेकअप आर्टिस्ट मुल्ला सर आहेत त्यांना आम्ही सोडायला चाललोय ते काशीगावचे राहणार आहेत मग त्यांना काशीगावमध्ये ड्रॉप करणार आणि तिथून आम्ही इस्लामपूरला जाणार आहे ऐसा विषय हे एवढा सगळा आमचा उद्योग बघून डीजे रॉक्सी म्हणत असणार ह्यांचं हे काय मॅटर चाललंय मला काही कळेल झालंय म्हणजे शांत बसलेलं आहे काय त्याला काय समजून होतं नेमका विषय काय चाललाय सरांनी मेकअप केला असतं तर मी पण मग काहीतरी सहभाग घेतला असता कुठेतरी पात्रात कशाचा केलाच की माझा केला असता. अच्छा हा सरांनी मेकअप केला असतं कस्तुरी बाजूला सर नाहीतर गोळी सुटेल कस्तुरी बाजूला सर नाही गोळी सुटेल पाहून आता सीएनजी भरायसाठी थांबलोय हे बघा या नवीन सीएनजी पंपावरती थांबलोय आज पहिल्यांदाच थांबलोय या पंपावरती क्वालिटी नाही बघा भाऊनो रात्रीचे 1:30 वाजलेले आणि आता जस्ट फ्लॅटवरती पोहोचलोय अजून मी मेकअप पण काढलेला नाही हा मेकअप काढायचा म्हणजे तर त्याला तेल वगैरे लावून मेकअप काढला पाहिजे भाऊनो खूप घासाघाशी करून फायनली मेकअप निघालेला आहे आणि आता मी माझ्या ओरिजिनल लुकमध्ये आलेलो आहे आता कसं देखणं पान दिसायला लागलोय मी आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल आयकॉन ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग अँड लव यू ऑल